नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय म्हणजे मुंबई हायकोर्ट येथे 2300 प्लस पदांची पदभरती सुरू होणार आहे, झालेलीच आहे. आता याच्यामध्ये 5 प्रकारची वेगवेगळी पदे आहेत जी भरण्यात येत आहेत. स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, हायर ग्रेड, ड्रायव्हर, शिपाई, क्लर्क. प्रत्येक पदांबद्दल वेगवेगळे PDF डिटेलमध्ये देण्यात आलेले आहेत. हे PDF जर तुम्हाला पाहिजे असतील आणि ह्याचा आर्टिकल वाचायचा असेल तर सिंपल studyflowupdates.in सर्च करा. वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शन भेटेल, तिथे तुम्ही हायकोर्ट किंवा मुंबई हायकोर्ट एवढं जरी सर्च केल्यानंतर आर्टिकल तुमच्या समोर येईल. आर्टिकल वाचू शकता फॉर द इन्फॉर्मेशन आणि त्यामध्येच तुम्हाला PDFची लिंकही मिळून जाईल. तसेच हे फायनल PDF आहे ज्याचा व्हिडिओ इथं क्रिएट केलेला आहे मी. याच्या आधीचे जर क्लर्क, त्याचबरोबर ड्रायव्हर, जे स्टेनोग्राफर लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड या पदांबद्दल व्हिडिओ पाहायचा असेल तर आय बटनमध्ये, तसेच या व्हिडिओच्या एंड स्क्रीनमध्ये किंवा डायरेक्टली चॅनलला व्हिजिट करून व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता. कारण याच्यामध्ये जे पद आहेत ते 7वी पास, 10वी पास, पदवीधर म्हणजे कोणतीही डिग्री असले तरीही फॉर्म तुम्ही भरू शकता. जर लॉची डिग्री झालेली असेल तर प्रिफरन्स तुम्हाला देण्यात येत आहे. तर हे जे PDF आपल्यासमोर आहे ते कोणत्या पदासाठी आहे तर ते शिपाई या पदासाठी आहे. आता डायरेक्टली आपण पाहूया शिपाई हे जे पद आहेत ते पाहूया. आस्थापना दिलेली आहे उच्च न्यायालय मुंबई आणि त्याचे खंडपीठ जे आहेत नागपूर खंडपीठ, सध्याचं छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद खंडपीठ. आता उच्च न्यायालय मुंबई येथे 570 पदे आहेत, नागपूर खंडपीठ 115 पदे आहेत आणि औरंगाबाद खंडपीठ 202 पदे आहेत. शिपाई पदांबद्दल आपण बोलत आहोत. आता याच्यामध्ये दिव्यांग आरक्षण देण्यात येत आहे 4%. याच्या आधी ड्रायव्हर, त्याच ड्रायव्हर पदासाठीच फक्त हे लागू होत नाही, पण जर तुम्ही स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, हायर ग्रेड, क्लर्क आणि हे पद शिपाई पद जर भरत असाल तर दिव्यांगांसाठी सुद्धा याच्यामध्ये आरक्षण आहे. जे PWBD स्टुडंट्स असतात, बेंचमार्क डिसॅबिलिटी, त्यांच्यासाठी. तर उच्च न्यायालय मुंबई जे 570 पदे आहेत त्याच्यापैकी 23 पदे जे आहेत ते याच्यात राखीव आहेत. नागपूर खंडपीठमध्ये 5 आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये 8. पुढे तुम्ही याचा पे स्केल पाहू शकता, 16,600 ते 52,400. प्रतीक्षा यादी, निवड यादी ही पाहू शकता. आता याची पात्रता काय आहे तर उमेदवार कमीत कमी 7वी पास असावा. अतिशय सोपं जे आहे पात्रता निकष इथं दिलेला आहे. जर तुम्ही 7वी पास आउट असाल, 10वी जरी कंप्लीट नसेल तरीही देऊ शकता, किंवा 10वी पास असाल तरीही देऊ शकता, म्हणजे याच्यासाठी फॉर्म भरू शकता. तर मिनिमम 7वी पास असल्या पाहिजेत. खुल्या प्रवर्गासाठी एज लिमिट देण्यात आलेले मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 38 वर्ष. जर तुम्ही SC, ST, OBC या प्रवर्गातून येत असाल तर ॲज पर ॲक्ट रूल तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन याच्यात देण्यात येतं. इथं पाहू शकता मिनिमम 18, मॅक्झिमम 43. आणि जर तुम्ही ऑलरेडी न्यायालयामध्ये काम करत असाल किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर तुम्हाला अप्पर एज लिमिट नाही आहे. लोअर एज लिमिट जे आहे, मिनिमम एज लिमिट 18 आहे. आता अटी काय काय आहेत तर तो भारताचा नागरिक असावा, त्याचे चारित्र्य, वर्तणूक चांगली असावी, त्याचबरोबर तो काम करण्यास सक्षम असावा. अशा प्रकारचं जे आहे इथं नोट दिलेले आहेत. तर हे तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. याचं शुल्क काय आहे तर 1000 रुपये फी आहे. जेवढेही पद भरली जाणार आहे तर सर्वांची फी 1000 रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरू शकता. यांची ऑफिशियल वेबसाईट, त्याचबरोबरचं आर्टिकल जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही रीड करू शकता studyflowupdates.in वर. तिथेच तुम्ही फी बद्दल सुद्धा पाहू शकता, किंवा यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिथे लिंक देत आहे, तर अर्ज तुम्ही तिथं भरू शकता. आता याच्यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसिजर जे आहे ती पाहूया. आता कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा दिलेलं आहे, पण खूप सिंपल आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा भरू शकता किंवा नेट कॅफेवरून भरून घेऊ शकता, किंवा अडचण येत असेल कॉमेंटमध्ये विचारा. निवड प्रक्रिया कशी आहे तर याची निवड प्रक्रिया टोटल 3 स्टेजमध्ये आहे. सर्वप्रथम लेखी परीक्षा, नंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता, आणि नंतर मुलाखत. आता लेखी परीक्षेमध्ये किती मार्काचं आहे तर लेखी परीक्षा ही 30 गुणांची राहील. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता 10 गुण आणि मुलाखत 10 गुण, असे टोटल 50 मार्क असतील. आता जे लेखी परीक्षा आहे तर त्याच्यासाठी बघा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, म्हणजे MCQ. तर लेखी परीक्षा त्या प्रकारे असेल. शारीरिक क्षमता 10 गुण असेल आणि मुलाखत 10 गुण. त्याच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली नाही. तर नोंदमध्ये पाहूया, लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेत बोलवण्यात येणार नाही. तर तुम्हाला लेखी परीक्षा ही पास होणे मस्ट आहे, लक्षात ठेवा. मिनिमम पास जे असतं ते 50% मार्क्स असतं. जर आपण याच्या आधी ड्रायव्हरची पोस्ट पाहिली तर त्याच्यामध्ये मिनिमम 50 पैकी 25 मार्क पास आउटला, पण जास्त घ्याल तर मेरिटमध्ये याल. वरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक वगैरे तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर येईल, तुमच्या नोटिफिकेशन वगैरे येईल. पण मिस आउट करायचं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, वेबसाईटला फॉलोअप करत राहा studyflowupdates.in ला. तुम्हाला भविष्यातल्या ज्या अपडेट्स आहेत या रिगार्डिंग त्या मिळत राहतील. कारण याच्याबद्दल जसं हे GR जे आहे शासन मान्य झाले होते त्याच्यानंतरच आपण व्हिडिओ बनवले होते, तर आज याचं ऑफिशियल जे आहे ते PDF आलेले आहेत. आता बघा, इथे अजून एक नोट दिलेला आहे. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी बोलवलं जाईल.
तर कोणकोणते आहेत 7वी 10वी तुमचे जे मार्कशीट आहेत किंवा तुम्ही जे डोमासाईल असते किंवा जे 10वी 12वीचे मार्कशीट असतात किंवा 7वीचं मार्कशीट असेल, हे सर्व काही तुम्हाला बोलले जाईल. हे खूप सिंपल आहे, आत्ताच पाहायची गरज नाही. सध्या 3 स्टेज आहेत त्या बघायच्या आहेत. तर सिंपल तुम्हाला मराठी वाचता बोलता लिहिता येणे आवश्यक आहे. परीक्षेचा प्रकार वगैरे कसा काय हे सगळं आपण वर पाहिलेलं आहे. तुम्हाला नंतर शॉर्ट लिस्ट केलं जाईल, मेरिटमध्ये याल आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे जॉब आहे ते मिळून जाईल. तर अशा प्रकारे सिंपल आहे. 7वी पास असाल तर तुम्ही इझिली याच्यासाठी फॉर्म भरू शकता, बाकी काही नाही. 3 प्रकारचे स्टेजेस आहेत ते तुम्ही पार करायचे आहेत आणि ईच स्टेज जे आहे ती मस्ट आहे पुढच्या स्टेजला जाण्यासाठी. मुलाखत घेऊन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये जे आहे शेवट जे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला जे आहे जॉईन करून घेतले जाईल किंवा ही पद मिळून जाईल. आता याच्यात मार्गदर्शक सूचना किंवा कशा प्रकारे फॉर्म भरायचा काय हे सर्व रीड करायचं असेल तर studyflowupdates.in ला सर्च करा. तिथे जाऊन याचा आर्टिकल जे आहे ते डिटेलमध्ये रीड करा. ॲज वेल ॲज बाकीचे व्हिडिओ सुद्धा पहा. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, लॉची डिग्री झालेली असेल किंवा कोणते ग्रॅज्युएशन असेल, 10वी पासआउट असाल, बाकीचेही पदं आहेत. जसं ड्रायव्हर पद आहे तिथं लायसन्स असेल किंवा बाकीचे पदं आहेत जसं हायर ग्रेड लोअर ग्रेड स्टेनोग्राफर जर टायपिंगचं झालेलं असेल तुमचं तर तेही व्हिडिओ पहा. सिंपल चॅनलला व्हिजिट करा, व्हिडिओ सेक्शनमध्ये पहा. तसेच काही हा व्हिडिओबद्दल काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. आमच्याशी कनेक्ट होण्यासाठी इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, तिथे आम्ही तुम्हाला गाईड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.